माझं नाव मंगेश चंद्रकांत खातू, विश्वनंदा सोसायटीचा चेअरमन आहे मी. आणि हे विजय पांचाळ सेक्रेटरी आहेत, खजिनदार मयूर प्रधान. इथे मी घरी आलो जस्ट आणि बघितलं तर ओरडाओरड, माझ्याकडे काम चालू होतं तर ओरडाओरड झाली, आग लागली म्हणून खाली उतरलो. मिसेसला बोललो लवकर तू खाली आटोपण. बघितलं तर चिमणीला पूर्ण दूर दूर त्याकडे आणि लोकं इथे जमलेली सगळी. आणि त्याच्यानंतर मग ह्यांना सगळ्यांना म्हणजे हे सगळे जमलेल्यानंतर अग्निशमनला मी प्रीती गार्डनना फोन केला की असं झालं आहे, तुम्ही अग्निशमनला कळवा आणि पोलीस स्टेशनला कळवला. त्याच्यानंतर मग सगळे आलेच. आता हे सगळं विजवाविजी झाली सगळी चालवली. आता हे हॉटेल्स वगैरे इथे त्याच आम्ही तेवढं आम्ही आमचा जीव घेऊन पळालो खाली समजलं. त्याच्यामुळे इथे सगळे कारवाई व्हावी, यांचे फायर ऑडिट काय आहे काय नाही आहे का मग त्याच्यावर जरा लक्ष देऊन KDMCने आणि सगळ्या प्रशासनाने त्याच्यावर लक्ष देऊन कारवाई करावी हीच विनंती आहे. कारण आमच्या जीविताचं रक्षण आता होणं गरजेचं आहे. हाच महत्त्वाचा. तेव्हा काय परिस्थिती होती? परिसरात पूर्ण धूर होता, सगळीकडे धावपळ झाली, धूर झाले. बाकी खाली ओरडले की खाली उतरा, खाली होतं, आग लागली म्हणजे धूर येतं, आग लागली. आम्ही त्याच्याच कपड्यानुसार आम्ही खाली उतरलो. त्याच्यानंतर मग मी पटकन, आणि त्याच्यानंतर ते हॉटेलचे एक आले, त्यांनी काय ते घेतले आणि ते आतमध्ये गेले. त्यांना सांगितलं तुम्ही हे करा म्हणून, आमच्याकडे कसं काय यंत्रणा नाही आहे. त्यांनी ते केलं आणि मग अग्निशमनवाले आले. त्याच्यानंतर हे आग जास्त पसरली. त्याच्यानंतर सिलेंडर वगैरे काढले त्यांनी बाहेर. सुमारे 2:30 वाजता आम्हाला मिया कबाब हॉटेल बिर्ला कॉलेजच्या समोर इथे आग लागल्याची वर्दी मिळाली. आग लागल्याची वर्दी मिळताच आमचा अग्निशमन स्टाफ, कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी पोचले. बघितलं असता त्यांच्या चिमणीला आग होती, तरी आग पाणी मारून त्वरित विझवण्यात आली. खबरदारी म्हणून आम्ही दुसरी गाडी पाठवली, परंतु एका गाडीमध्ये फायर फायटिंग पूर्ण झाली. इतर कुठलीही दुखापत. नेमकी आग कशाला लागलेली, काय कारण आहे आधीच काय त्याच्यात कळालं आहे का? कारण त्यांच्याकडून असं कळालं की हॉटेल चालू असताना चिमणीचा जो डक्ट आहे तिथे जळाल्यासारखं त्यांना समजलं, धूर यायला लागला, त्यामुळं आग लागल्याचं त्यांनी सांगितलं प्रथमदर्शी. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए. अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए.